सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज गोळेगाव येथे दर महिन्याला आपण सत्संग सुरू करू असं बऱ्याच दिवसापासून चालू होतं। छत्रपती शिवाजी संभाजीनगर येथून प्रेरणा घेऊन शिरवाडे वनी ग्रामस्थांनी आणि आपली सर्वज्ञ सेवासनिक मंडळाची जी शाखा आहे त्यांनी तिथं दर पौर्णिमेला सत्संग सुरू केला। त्याला 1 वर्ष पूर्ण झाले आणि दुसरं वर्ष सुरू झालं। दुसऱ्या वर्षाचा मागच्या जानेवारीमध्ये म्हणजे ह्याच जानेवारीमध्ये पहिला सत्संग पण झाला। तो पण मीच होतो त्या सत्संगाला आणि आता 1 तारखेला दुसरा सत्संग होईल। बऱ्याच दिवसापासून गोळेगाव येथेही असे सत्संग सुरू करावेत अशी प्रत्येकाची मानसिकता होती, परंतु त्याला मुहूर्त सापडत नव्हतं। त्याचा आज मुहूर्त सापडला। आज पहिला सत्संग आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, माझ्याबरोबर आलेले सर्व सेवासनिक मंडळाचे सचिव, नाशिक जिल्हा सचिव परमार्गसेवक किरणदादा भडांगे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मंडळाचे संचालक गजानन राठोड साहेब, सर्व सेवासनिक मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संदीपदादा निखाडे आणि सर्व सेवासनिक मंडळाची गोळेगाव शाखा पुरुष आणि माझ्या भगिनींची दोन्ही शाखा आहेत। युवा वासनिक मंडळाची पण शाखा आहे आपल्या गावामध्ये, परंतु थोडं स्लो आहे, हरकत नाही। शेतकरी आहे, कामांची जबाबदारी आहे, त्या जबाबदारीतूनही तुम्ही धर्माची सेवा करताय, धर्माचं कार्य करताय आणि धर्म सांभाळताय, ही खूप जमेची बाजू आहे। आत्ताच कृष्णदादा मुदगुले यांनी सांगितलं की आजचा जो सत्संग आहे त्यांच्या परिवाराने घेतलेला आहे आणि त्यांनी प्रास्ताविकतेमध्ये सांगितलं की बदल काय झाला नेमका। पूर्वी मंदिर नव्हतं, मंदिर झालं, हक्काची जागा झाली सत्संगासाठी। नवीन पिढी बरीचशी उपदेशी झाली, म्हणजे धर्माला लागली आणि त्या निमित्तातून सर्वज्ञ सेवासनिक मंडळाच्या शाखा ओपन करून असे छोटे मोठे कार्यक्रम व्हायला लागले। पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये खरंच जमीन आसमानचा फरक आहे, परंतु वैचारिक बदल परमेश्वराला जो अपेक्षित आहे तो बदल आपल्यामध्ये घडावा हा उद्देश ठेवूनच सत्संगाचं आयोजन तुम्ही करावं आणि सत्संग घ्यावेत हा हट्ट आमचाही असतो आणि ज्यांना जाणीव आहे त्यांचाही असतो। आत्तापर्यंत गेली 20 वर्षापासून अनेक कार्यक्रम सर्व सेवासनिक मंडळाच्या वतीनं राबवले आणि त्या कार्यक्रमांमधला सर्वात यशस्वी उपक्रम, यशस्वी कार्यक्रम म्हणजे सत्संग। कारण सत्संगातून आपल्या मनातले जे प्रश्न आहे, शंका आहे, गैरसमज आहे ते दूर तर होतातच, परंतु सत्संगातून आपल्यामध्ये बदल घडण्यासाठी खूप मोठा फायदा होत असतो। सत्संग म्हणजे काय? सत म्हणजे सत्य, सत्याचा संघ आणि सत्य काय आहे? परमेश्वर, म्हणजे परमेश्वराचा संघ अर्थात परमेश्वराचं सन्निधान। परमेश्वराचं सन्निधान जर तुम्हाला पाहिजे असेल आणि त्या सन्निधानातून परमेश्वराची प्राप्ती जर मिळत असेल तर त्याच्यासाठी सर्वात सुंदर असा उपक्रम आणि सर्वात जवळचं जर साधन काही असेल तर तो सत्संग आहे। पण सत्संगाची आपल्याला गरज वाटली पाहिजे आणि ही गरज केव्हा वाटेल? सत्संगातून होणारे फायदे काय आहे, तोटे काय आहे, जो सत्संगाला जोडल्या गेले त्याच्यामध्ये जो बदल होतो तो आपल्याला दिसला पाहिजे, समजला पाहिजे, कळाला पाहिजे, जाणवला पाहिजे। सत्संग आता गावोगावात लोक घेतात, कार्यक्रम घेतात। पूर्वी आपण गावागावात प्रत्येक ठिकाणी सत्संग घेतले आणि त्या सत्संगाच्या माध्यमातूनच गोळेगावला मी पोहोचलो, दर शनिवारी आपण सत्संग घ्यायचं।
आणि त्या सत्संगातूनच बरीचशी मंडळी उपदेशी झाली, धर्माची जाणीव झाली, तुमच्यामध्ये एकोपा निर्माण झाला, मंदिराची स्थापना झाली, मंडळांच्या स्थापना झाल्या आणि ह्या कार्यक्रमापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. खरं सत्संग आपणच घेतोय का? जे आज सत्संग चालू आहे ते आजच चालू झाले का? आत्ताच चालू झाले का? नाही. परमेश्वराने सुद्धा गावोगावी जाऊन वाडोवाडी फिरून सत्संग घेतले आणि त्या सत्संगातूनच जे अधिकारी जीव आहे त्यांना वेद दिला, बोध दिला, ज्यांची योग्यता होती ते अनुसरले आणि सत्संगामधूनच पूर्ण महाराष्ट्र पायी भ्रमण करून परमेश्वराने ही क्रांती धर्माची करून आणलेली आहे. पण परमेश्वराने सत्संग चालू केलेले आणि ते सत्संग आपल्यापर्यंत यावेत याच्यासाठी परमेश्वराचीच खावणी आहे, परमेश्वराचीच इच्छा आहे, परमेश्वराची प्रवृत्ती आहे. म्हणून परमेश्वराच्या प्रवृत्तीला उतरायचं असेल, खावणीला उतरायचं असेल तर आपण सत्संग ऐकले पाहिजे, सत्संगात गेलो पाहिजे. आज खूप मोठी उपलब्धी आहे, तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सत्संग ऐकता येतात. महिन्याला तुम्ही कार्यक्रम घेऊन आता सत्संग घेणार आहात. याच्या अगोदर तुम्ही दर आठवड्याला सत्संग घ्यायचे तुमच्यामध्ये. त्यातून जी उपलब्धी झाली, ज्याला जाणीव आहे त्याला कळालं, समजलं की नेमकं मला काय भेटलं. म्हणून सत्संग ही आजकाल तुम्ही आम्ही चालू केलेली प्रथा नाही आहे, परंपरा नाही आहे, ती परमेश्वरानेच चालू केलेली आहे. कारण परमेश्वराला जाणवलं, परमेश्वर एकांग भ्रमण करत असताना पूर्ण महाराष्ट्र फिरले. पूर्ण महाराष्ट्र पालथा घातल्यानंतर ज्यांची ज्यांची योग्यता होती त्या योग्य जीवाला कन्वेनुसार संबंधदान, लीळादान, ग्रहणदानातून जे बी द्यायचं ते दिलं. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्याला बोध द्यायचा आहे, बोधातून अनुसरायचं आहे, प्राप्तीला न्यायचं आहे, त्याच्यासाठी मात्र सत्संगाशिवाय पर्याय नाही. एकांगी काळामध्ये देव बोलले नाही. ज्या ज्या जीवाची कण होती त्या त्या जीवाच्या ठिकाणी जाऊन फक्त त्यांना अयोग्य जीवाला घडवलं, योग्य केलं. कोणाचा उपार शिकवला, कोणाच्या विनंतीला मान देऊन त्याच्या घरी गेले. ज्या ज्या जीवाच्या अनुषंगाने एकांकी लीळेमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल का देवानी निरूपण केलेलं दिसत नाही. जे जे आलं समोर ते ते देवानी केलं, निरूपण नाही केलं. कोणाच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, कोणी प्रश्न विचारला नाही आणि देवानीही निरूपण केलं नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये लोकोक्तीमध्ये येण्यासाठी ज्यावेळेस परमेश्वराने सुरुवात केली तिथून मात्र खरे सत्संग सुरू झाले आणि परमेश्वराने प्रत्येक जीवाचा सत्संग घेतला. अगदी एकट्या जीवाचा सत्संग घेतला. आपल्याला तरी वाटतं सत्संग म्हणजे की खूप गर्दी असायला पाहिजे, खूप लोक असायला पाहिजे, मग मजा येते. सत्संग म्हणजे दोघांचा संघ, जीव आणि परमेश्वराचा संघ, जीव आणि परमेश्वराचं सन्निधान, चर्चा, संवाद. कारण परमेश्वर म्हणतात जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही. ज्ञान द्यावं लागतं, समजून सांगावं लागतं, त्याला जाणीव ओळख करून द्यावा लागते आणि त्यातून तो उठतो. आणि मग आपण जर लीळाचरित्रामध्ये गेले, पूर्व परमेश्वराच्या जे बी आचार प्रणाली आहे महाराष्ट्र भ्रमणामध्ये आहे ती जर नजर टाकली आणि नंतरच्या काळातली नजर टाकली त्याच्यात जमीन आसमानचा फरक दिसेल. लोकोक्तीपासून देवानी पैठणला सुरुवात केली. ज्या पैठणला सुरुवात केल्यानंतर पहिलं कार्य काय परमेश्वराने केलं असेल आणि कुठून केलं असेल याचा जर विचार केला, याचं जर चिंतन केलं तर परमेश्वराची खावणी काय आहे, प्रवृत्ती काय आहे हे लक्षात येतं. ज्या बाईसांना भेट देण्यासाठी परमेश्वराने पैठण नगरीमध्ये प्रवेश केला आणि ज्यांच्याबरोबर येऊन परमेश्वराने प्रवेश केला त्या ज्या बोनेबाया होत्या त्या बोनेबाया देवाबरोबर आणि देव बोनेबायांबरोबर मेहकरपर्यंत आले, पैठणपर्यंत आले. परंतु त्या बोनेबायांना देवानी कोणत्याही प्रकारचं तत्वज्ञान सांगितलं नाही. अक्षरशः मेहकर येथे थांबल्यानंतर गोकुळाष्टमीचा दिवस बोनेबायांना वाटतं गोकुळाष्टमी आहे, आपण गोकुळाष्टमी साजरी करावी आणि म्हणून
त्यांनी माती आणली, त्या मातीचं गोकुळ करू, श्रीकृष्ण करू, यशोदा करू, नंद करू अशी इच्छा व्यक्त केली. आणि देव तिथं स्वतःहून त्या बोनेबायांना ओळख देतात की साचोकार श्रीकृष्ण तुमच्याबरोबर असताना तुम्ही मातीचं कसं करताय? श्रीकृष्ण महाराज काय मातीचे होते, नंद काय मातीचे होते, यशोदा काय मातीची होती? आम्ही आता श्रीकृष्ण आणि तुम्ही यशोदा म्हटले. हे परमेश्वराचं अमोघ दर्शन आहे, परमेश्वराचं विश्वरूप आहे. परंतु ज्या जीवाला योग्यता नाही, पात्रता नाही, अधिकार नाही, पूर्वकर्माची जोड नाही, त्या जीवासमोर परमेश्वराने श्रीकृष्ण महाराजांचं बालरूप दाखवलेलं आहे. परंतु तरीही त्यांच्यावरती काही परिणाम झाला नाही. त्यांनी गोकुळाष्टमी साजरी केली आणि पुढं त्याच देवाबरोबर पैठण येथे प्रवेश केला. ज्या देवाच्या अलौकिक लीळा त्यांनी स्वतः बघितल्या, अनुभवल्या, त्या बोनेबाया देवाला काय म्हणतात का देवा हे नगर खूप मोठं, तुम्ही कुठं जाऊ नका, नाही तर तुम्ही चुकाल. त्यांचा भोळा भाव असेल, अज्ञान असेल, परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे का ज्या बोनेबायांनी देवाची खरी ओळख बाईसांना दिली. ज्यावेळेस त्या बाईसांकडे आल्या, देवाला सांगितलं तुम्ही इथं थांबा, हे नगर खूप मोठं आहे, तुम्ही चुकाल, आम्ही बिडाराला कुठं जागा आहे का जाऊन बघतो येतो. आणि देवाला तिथं थांबवलं. देव म्हणतात बाई काळजी करू नका, तुम्ही जावा, कारण देव वेगळ्या मिशनवरती आलेले आहेत. देवाला सुरुवात करायची आहे. ज्या जीवापासून सुरुवात करायची त्या जीवाचं 6 महिने देवाने चिंतन केलेलं आहे आणि त्यांची जी अयोग्यता आहे ती नासवलेली आहे. आपलं देव चिंतन करतात, सकळ जीवा ते चिंतन करतात, देव फॉलो करतात. पण आपल्याला ते समजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. पण आपण आपल्या मस्तीत आहे, त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही, कळत नाही देव कुठं कुठं आपल्याला फॉलो करतात आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्या वेगळ्या रस्त्याला आपल्याला घेऊन जातात आणि देवाला पोहोचवायचं कुठे लक्षात येत नाही. आपल्याला जाणवलं पाहिजे. त्याच्यासाठी आपला जिवंतपणा महत्त्वाचा आहे. बोनेबाया बाईसांकडे येतात कारण त्यांची पूर्वश्रमीची ओळख आहे आणि त्या बाईसांना देवाच्या लीळा सांगतात की काय सांगू त्यांचं सौंदर्य, काय सांगू त्यांचं लावण्य. आमच्याबरोबर एक मौन देव आहे आणि त्यांच्या समोरच अनेक लीळा घडलेल्या आहेत. जंगलातून येत असताना एक रानडुक्कर देवावरती धावत आलं, सारे घाबरले. रेडा धावत आला, सर्व घाबरले, परंतु देवाने त्यांचं हिंस्रत्व नष्ट केलं. अशा अनेक लीळा, गोकुळाष्टमीची लीळा बाईसांना त्यांना सांगितल्यानंतर, त्यांचं वर्णन केल्यानंतर बाईसांना मात्र वेद निर्माण झालेला आहे की असे कोणते पुरुष आहे. आजपर्यंत मी खूप साधना केली, कारण तीही एका पयोवृत्ती मार्गाच्या आचार्या होत्या बाईसा. ते काही साध्या सुध्या अशा कोणी नव्हत्या. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य होते. उच्च आसनावर त्यांचा पूजा अवसर चालायचे आणि अशा मार्गाच्या आचार्यांना देवाचं वर्णन बोनेबायांनी सांगितलं आणि त्यांना देवाचा वेद निर्माण झालेला आहे. बोनेबाया देवाला पाहण्यासाठी परत आणण्यासाठी जातात, परंतु देव मात्र तिथून निघालेले असतात, कारण देव आता मिशनवरती आहे. देवाने ठरून आलेलं नियोजन आहे आणि ज्या मार्गाने देव येतात त्याच मार्गाने त्या बाईसांना इतका वेद लागलेला, इतका वेद निर्माण झालेला, इतकी घाई झालेली का आता त्या देवाचं मला कधी दर्शन होईल, त्यांची नजर माझ्यावरती कधी पडेल, हा वेद निर्माण झालेला आहे. आणि देव त्यांना शोधायला जातात आणि बाईसा देवाला शोधायला जातात, निघतात. तर देवाला तर माहिती आहे त्या कुठे आहे, काय आहे, केव्हा आहे. बाईसा ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांनी देवाकडे बघितलं. ज्या बोनेबायाने जो वर्णन केलं होतं ते वर्णन मॅच झालं. याचा अर्थ हेच देव असावेत. आणि मग बाईसा विचारते, देवा तुम्ही कुठून आले, इकडून आले का? म्हणे हो. तुमचं नाव मौन्य देव का? म्हणे हो. कन्फर्म झालं हेच देव आहे. म्हणजे चला आमच्या गुंफेला चला. बाईसा त्यांना घेऊन येत. देव बाईसांसाठीच आलेले आहे, बाईसाला कुठं माहिती आहे. आणि मग आल्यानंतर अहंकार आहे, अज्ञान, त्रिगुणात्मक ज्ञान, देवतेचं ज्ञान असलं का अहंकार असतं. आणि ती सारी लीळा तुम्हाला माहिती आहे. 3 दिवस बाईसांनी त्यांना पाय पुसण्यावर बसवलं. त्या दुधी करांट्यामध्ये त्यांनी पाणी भात दिलं.
मधल्या काळात त्या साऱ्या बोनेबाया शोधत शोधत गेल्या, देव काही सापडले नाही. विचार केला, चिंतन केलं आणि जायची तर वेळ आलेली, कारण ते निघाले त्र्यंबकला, सिंहस्थाला. सिंहस्थाची परंपरा कधीपासून आहे लीळाचरित्रामध्ये त्याची नोंद सापडते. आणि त्यावेळेस सिंहस्थ हे फक्त त्र्यंबकलाच भरायचं. नंतरच्या काळामध्ये नाशिकला सुरू झालेलं आहे. त्याचा एक इतिहास आहे. कारण त्र्यंबकला ज्यावेळेस सिंहस्थ भरायचं, वैष्णवपंथी आणि शिवपंथी असे दोन आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्ग आहे. त्यांच्यात वाद झाले आणि त्या वादाचं पर्यावसन अगदी तलवारी काढून मारामारीमध्ये झालं. मग प्रशासनाने तो यावेळेस निर्णय घेतला का जे शिव आहे त्यांनी शिवपंथी हे त्र्यंबकला करावं आणि वैष्णवपंथांनी नाशिकला करावं, असं मग दोन ठिकाणी तो सिंहस्थ भरायला लागला. परंतु सिंहस्थाची नोंद लीळाचरित्रात सापडते. ह्या बोनेबाया सिंहस्थाला चालल्या होत्या आणि देवाला घेऊन चालल्या होत्या, पण देवाला सिंहस्थाला जायचं नव्हतं. देव वेगळ्याच उद्देशाने त्यांच्याबरोबर आलेले होते. त्यांची कणव असेल तेवढी कणव त्यांच्या कणवेपोटी त्यांना जे द्यायचं ते देवाने त्यांना दिलं. आणि यांना घाई झाली, आता देव तर काही सापडत नाही, आता आपण जो जथ्था आलेला आहे त्यांच्याबरोबर निघावं. आणि जाता जाता शेवटी बाईसांना सांगून जावं म्हणून त्या बाईसांकडे येतात आणि बाईसांना सांगतात की आमच्यावर जे देव आले होते ते देव सापडत नाही, आम्ही बघितले, पण जर तुम्हाला सापडले तर त्यांना थांबवा. देव मात्र तिथंच होते, पण बाईसांना आता इच्छा नव्हती या देवाला जावं, म्हणून देवानी बाईसांनी त्यांना दरवाजाच्या आडेला बसवलेलं होतं. परंतु त्या बाईसांच्या ज्या शिष्या होत्या त्या शिष्या हसत होत्या की देव तर इथं बसलेले आहे. ही बोनेबाई बाईसांना विचारते आणि बाईसा तर काहीच बोलत नाही. आपोआपच माणसाला थोडंसं कुतूहल वाटतं आणि त्या बोनेबाईला शंका येते की ही का हसते. चप्पल देवाची बघितली, कारण ती चप्पल वाहनं ज्या आहे त्या बोनेबायांनी देवाला करून दिलेल्या आहे. आणि मग त्यांच्या लक्षात येतं देव तर इथंच आहे. ती बाईसांना बोलतात की का आमचा देव लपवला म्हणे, हे चुकीचं आहे. बोनेबाई चला 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 देवा देव, पटपट देवाला जबरदस्ती घेतलं, वाहना घातल्या, नदीवर गेले. आता नदी आहे गंगा, त्यावेळेस आता धरण थोडी आत्ता झालं. त्यावेळेची प्रथा काय होती की एकदा नदीतून गेलं का परत रिटर्न येता येत नव्हतं. आणि पाठीमागं असं घडलेलं होतं की देव एकदा गेले का वाहन काढायचे आणि मग नदीत जायचे. त्या वाहन आणायला परत त्या बोनेबायांना यावं लागायचं. म्हणून मग त्यांनी काय केलं की पहिले देवाला जाऊ द्यायचे, देवानी वाहन काढली, ती वाहन घ्यायचे आणि पुढं जाऊन परत मग ठेवायचे. मग देवा परत ते वाहन घालतील. अशा पद्धतीनं देवानी वाहनं घातल्या, देव पाण्यात घुसले, त्या बोनेबायांनी वाहन घेतल्या आणि देवाच्या पुढं चालत चालत पटकन पुढं गेल्या. ज्या पुढं गेल्या देव परत रिटर्न, कारण देवाला जायचं नाही, इच्छा नाही आहे. आणि देवाला माहिती आहे आता ह्या गेल्या तर रिटर्न येणार नाहीये. रिटर्न आले त्या जबरदस्ती करतील. आणि मग देवा म्हणे चला चला, नाही म्हणे आता तुम्ही जा, आमच्यासाठी थोडा त्र्यंबक घेऊन या, तुम्ही जा म्हणे आता. आणि बाईसा देवाला तिथपर्यंत येऊन विनंती करतात की देवा कशाला जातात, तुमच्या श्रीचरणाजवळ सारा त्र्यंबक, इथं कितीतरी मोठे मोठे मंदिर आहे, हे आहे ते आहे. आणि देव परत बाईसांबरोबर येतात. त्यावेळेस परमेश्वराचा पहिला सत्संग बाईसांबरोबर झाला. तो कोणताही प्रश्न न विचारता, काही न बोलता मौन सत्संग सुरू झाला. मौनात खूप ताकद असते. देवाने तर आपल्याला अन्यवार्ता करायला नाही लावली, परंतु आपण अन्यवार्ता कितीतरी करत असतो आणि मौन आपल्याच्याने तर शक्यच नसतं. मौन सत्संग 3 दिवस. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा देवाने त्यांच्याकडे बघितलं, त्यांना प्रेमाचा संचार केला आणि ते प्रेमी भक्त झाले. बाईसांनी उच्चासनावरती उडी मारून देवाकडे प्रायचित्त घेतलं, दुःख केलं आणि मग तिथून बाईसा देवाबरोबर आल्या. पहिला सत्संग देवाने बाईसांचा घेतला, तोही मौन, काही न बोलता, फक्त कृती, फक्त आचार प्रणाली. एवढ्या मोठे आचार्य त्या दररोज बसायच्या वरती, त्यांची पूजा अवसर व्हायचा. देवाला दुधी कारंट्यामध्ये आणि पाय पुसण्यावर बसायला दिलेलं आहे, पण देवावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. आम्ही कोण आहोत, आम्हाला यांनी असं का वागावं, आमचा अपमान झाला, दुःख आहे, हे चुकीचं आहे,
ते स्वतःला काय समजतात? काही भाव नाही, निश्चल स्थिरता. परमेश्वराने आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे. कोणत्या अडीअडचणी येऊ, संकटे येऊ, प्रॉब्लेम्स येऊ, याच्यामध्ये तुम्ही स्थिर राहिले पाहिजे, निश्चल राहिले पाहिजे. ती स्थिरता परमेश्वराला अपेक्षित असल्यामुळं परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या त्या स्थिरतेतून बाईसांचा सत्संग घेतला आणि बाईसा देवाच्या झाल्या. यातून एक काय सिद्ध होतं की देवाची खावणी काय आहे की प्रेम द्यायचे. कारण देवाने सुरुवात केली प्रेमापासून, आणि तेही कोणाला द्यायचे? स्त्रियांना द्यायचे. स्त्रीपासून सुरुवात केलेली आहे. स्त्रियांचा उद्धार करायचा आहे. त्यावेळची परिस्थिती काय होती स्त्रियांच्या बाबतीत याची आपण कल्पना करू शकत नाही. आजही काही बदल झालेला नाही आहे. तुम्हाला जरी यायचं ठरलं तर परवानगी घ्यावंच लागते. अजूनही कुठं स्वतंत्रता आहे? आपण म्हणतो बदललं, पण काही बदललेलं नसतं त्या पद्धतीनं जर विचार केला तर. म्हणजे स्त्रियांपासून देवाने सुरुवात केली, तीही प्रेमाला सुरुवात केली. देवाने सत्संग सुरू केलेले आहे. आपण जेव्हा तुम्ही मौनात जाल, शांततेत जाल, चिंतन कराल, शांततेने स्थिर बुद्धीने ते ऐकाल, समजून घ्याल, जाणाल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. ते अंतर्गाम्य कराल तर तुमच्यामध्ये जीवनात बदल होईल. आपण निर्विचार होतच नाही. आपल्या मनामध्ये हजारो विचार येत राहतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण डिस्टर्ब होतो. परंतु यातून जर तुम्हाला निघायचं असेल ना तर सत्संगाशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. सत्संग आपल्या जीवनामध्ये जर आपण निर्माण केले आणि सत्संगाच्या जीवनात आपण जर गेलो तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने परमेश्वर येतील. सत्संगाव्यतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये ना धर्म येऊ शकत, ना परमेश्वर येऊ शकत. नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या भक्ताला देव भेटले त्या त्या भक्ताचा परमेश्वराने सत्संग घेतलेला आहे. त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या पात्रतेनुसार. बाईसांची पात्रता जशी होती, देवाने बाईसांना मौनातच काय सांगायचं ते सांगितलं, काय द्यायचं ते दिलं. परंतु इतर भक्तांना मात्र सांगावं लागलं, समजावं लागलं, दाखवावं लागलं, लक्षात आणावं लागलं. आचार्यांचा जीवन प्रवास जर आपण बघितला तर आचार्याच्या 7 भेटी झाल्या. द्वादशांच्या माध्यमातून 7 भेटी झाल्यानंतर 8व्या भेटीत बोध दिला आणि आचार्य अनुसरले. आता 7 भेटी काही नुसत्याच झाल्या असतील का? आले भेटले गेले, आले भेटले गेले असं नाही. प्रत्येक सत्संगामध्ये, प्रत्येक भेटीमध्ये देवाने आचार्याचा सत्संग घेतलेला आहे. काहीतरी सांगितलंय, काहीतरी समजावलंय, काहीतरी लक्षात आणून दिलेलं आहे. आणि ते लक्षात आणून आचार्याने त्याच्यावरती अंमल केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. आचार्यांचा पूर्वजन्म काय होता हे तुम्हाला माहीत आहे, ज्ञात होते. सर्व व्यसनांचे धांडाळे घेऊन ते फिरत होते, प्रतिशोध घेऊन ते फिरत होते, सर्व व्यसन घेऊन फिरत होते. परंतु ज्या मिनिटाला देवाची नाम त्यांच्या कानावर पडलं त्या मिनिटाला त्यांच्यात बदल झाला. सिन्नरला भेट झाल्यानंतर देवाने पहिला सत्संगाला सुरुवात केली. त्यांची निर्णय क्षमता चेक केली. देव चेक करतात. दादासांनी सांगितलं का मी तुमचा गुरु आहे आणि ते माझे गुरु आहे, त्यांनी तुम्हाला काही दिलं तर तुम्ही काहीच घ्यायचं नाही. परंतु आचार्यांनी ऐकलं नाही. तिथं गेल्यानंतर देवाकडं हात पुढे केला, प्रसादाची अपेक्षा केली. देवानी प्रसाद दिला आणि तो दादोसांच्या समोर घेतला. कोणत्या वेळेस काय करावं, कोणता निर्णय घ्यावा, किती ऐकावं आणि किती ऐकून नाकारावं, ही ताकद आचार्यांच्या पहिल्याच भेटीत देवानी ओळखली. त्यांची निर्णय क्षमता अत्यंत तीक्ष्ण आहे आणि त्या निर्णयामुळे आचार्य झाले. पहिल्या सत्संगात देवाने त्यांना त्यांचं भविष्य सांगितलं की आता तुमचं पुढचं जीवन हे सत्याच्या मार्गावर जाईल. पाठीमागचं सारं संपलेलं असेल, तुमचं आमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये होईल. नंतर आचार्यांच्या देवाबरोबर भेटी होत गेल्या. देवाने कितीतरी वेळा रुद्रपूरला पाठवलं. रुद्रपूरला जाऊन आल्यानंतर देव विचारायचे की गोविंदप्रभू बाबांच्या काही लीळा सांगा. ते म्हणायचे मला सांगता येत नाही, काहीतरी सांगा, काहीतरी बोला. त्यांना बोलतं केलं देवाने आणि मग ते आगाध लीळा आचार्यांकडून देव ऐकायचे. गोविंदप्रभू बाबा कसे क्रीडतात, कसे वरती बघतात, कसे हसतात, कसे बोलतात,
हे सारे देव ऐकायचे. अप्रत्यक्षरित्या त्यांची वाणी त्यांनी शुद्ध केली. जेव्हा धर्माचं, तत्वाचं, सिद्धांताचं, परमेश्वराचं तुम्ही बोलायला सुरुवात कराल तेव्हा तुमची वाणीसुद्धा शुद्ध होते, तुमचं मन शुद्ध होतं, तुमची बुद्धी शुद्ध होते. देव नुसतं सांगत नाही, सांगून बोलायला लावतात. आचार्यांचे सत्संग घेतले आणि 7व्या सत्संगामध्ये अप्रत्यक्षरित्या देवानी त्यांना जाणीव करून दिली. का होत, तुम्ही गोविंदप्रभू बाबांकडे गेलो होत, त्यांच्या आगार लीळा बघितली. मग दादोस, गोविंदप्रभू बाबा आणि आमच्यात काय फरक दिसतो तुम्हाला? सत्संग सुरू झाला आता खऱ्या अर्थाने. म्हणले सारखेच. ही जाणीव देवानी करून दिली. असं सारखेच म्हटल्यानंतर बायसांकडून त्यांचा कर्मनाश केला. बायसांना राग आला का कुठं दादोस आणि कुठं देव त्याची बराबरी करतात. रडून रडून म्हणे देवाच्या पुढे विद्या मागितली आणि त्याची बराबरी देवाबरोबर. मग बायसांच्या स्टाईलमध्ये त्यांना शिव्या दिल्या. तुझा घागरा म्हणे मडावरती काय जाईल टुनुक टुनुक. त्यावेळेची शिवी तुमच्या आता नवीन शिव्या असतील काहीतरी, जरा फॉरवर्ड बदल झाला, शिव्यामध्ये बदल झाला, वागण्यात बदल झाला. आणि मग बाईसाचा पट्टा एकदा सुरू झाल्यावर थांबत नाही. मग देव मग सांगतात, अहो तुम्ही काय केलं, तुम्ही तेच केलं. 3 दिवस आम्हाला काय दिलं, कुठं बसवलं. पोळल्या, दुःखी करायला लागल्या. देव सत्संग यायला हायगईच करत नव्हते. ज्या ज्या मिनिटाला प्रसंग यायचा त्या त्या मिनिटाला बाईसांचा सत्संग देव घेत होते आणि जाणीव करून देत होते. त्यांचा कर्मनाश, अयोग्यता नासवत होते आणि योग्यतेकडं त्यांना नेत होते. हा सत्संगाचा एक प्रकार आहे. सत्संग म्हणजे तुम्ही काय समजता? खूप तरी लोकांनी यायचं, बसायचं, एकाने बाबांनी सांगायचं, ऐकायचं, खायचं, निघून जायचं. सत्संग तुम्ही 2 जणी भेटले तरी सत्संग घेऊ शकता. सत्संग, सत्याचा संग, सत्यावरती चर्चा, सत्यावरचं चिंतन. तुम्ही एकटे जरी बसले, चिंतन करताय, स्मरण करताय, सत्संग आहे तुमच्यासाठी. सत्याचा संघ म्हणजे परमेश्वराचा संघ, परमेश्वराचं चिंतन करताय, तो तुमच्यासाठी सत्संगच आहे. सत्संगाच्या संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या, पण देवाने दिलेल्या सत्संगाचं जर चिंतन केलं तर त्या सत्संगाचे फायदे किती हे लक्षात येईल. का एका पहिल्या भेटीत नुसत्या नामापासून परमेश्वराचं नामस्मरण करणं आहे सत्संगाचे, नाम ऐकणं आहे सत्संगाचे. आचार्यांचे सर्व व्यस्त तुटून गेले, अविचारातून बाहेर पडले, प्रतिशोध विसरून गेले, सारं सोडून दिलं आणि देवानी जाणीव करून दिली का ते कुठं परब्रह्म, आम्ही कोण, दादोस कोण, त्यांच्या कुठं चेष्टा. आणि मग ती जाणीव झाली आणि देवाने तिथंच पहिला सत्संग घेतला. उद्धरण प्रकरणापर्यंत बरंचसं तत्वज्ञान सांगितलं. अन्यवृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण, उद्धरण. पहिल्या सत्संगात देवाने तत्वज्ञान सांगून टाकलं. कारण त्यांची तयारी झाली होती. गेली 7 भेटीमध्ये पाया पक्का करून घेतला होता. जोपर्यंत पाया पक्का होत नाही तोपर्यंत पुढे सरकता येत नाही. देवाने पाया पक्का केल्यानंतर मग त्यांना बोध दिला. प्रत्येक सत्संगाने आचार्य बदलत गेले आणि आचार्यांच्या रस्त्यावरती चालत गेले, देवाच्या रस्त्यावरती चालत गेले, सत्याच्या रस्त्यावरती चालत गेले. आणि त्यांना देवाने तिथं बोध दिल्यानंतर तेही अनुसरले. लगेच अनुसरले का? बोध दिला नंतर परत एक भेट. आता देवाशिवाय देवाला आचार्यांना करमत नाहीये. आता आचार्य एकटे यायचे नाही. दादोस असायचे, महादाई असायचे, उमाई असायच्या, बहिणी, आई, पुरश्रमीचे गुरु देवाकडे आले. आता रिटर्न जायची वेळ झाली. थोडं पुढे गेलं तर आचार्य परत आले. देव म्हणतात, का हो परत आले, काही राहिलं का तुमचं? नाही म्हणे, मला वाटतं तुमच्याजवळ 2-4 दिवस राहावा. ही काही धर्मशाळा नाही म्हणे, कधी या आणि कधी जा. नीट विचार करा. राहायचं तर कायमचं राहावं लागेल, जायचं तर कायमचं जावं लागेल. बोला, निर्णय घ्या पटापट. आता अचानक असं आचार्यांना विचारल्यानंतर आचार्यांना प्रश्न पडला. ते तिकडचा विचार करायचे तर देव लगेच इकडं लक्ष वेधून घ्यायचे, इकडं विचार करायचे, देव गप्प बसायचे. आणि निर्णय पक्का झाला. यस म्हटले, आता मी तुम्ही जेव्हा सांगाल तसं द्या सुपारी म्हणे शपथेची.
घाला दंडोत आणि सांगा, द्या शब्द, जेव्हा मी पाठवेल तेव्हा जावं लागेल आणि जोपर्यंत मी ठेवेल तेव्हापर्यंत तुम्हाला राहावं लागेल म्हटले. सोडा सर्व, घ्या अनुसर. आचार्यांचे सत्संग घेतले म्हणून ते अनुसरणापर्यंत पोहोचले. तुम्हाला वाटतंय माझं अनुसरण व्हावं, मला देव व्हावा. आता वैतागले, त्रस्त झाले तुम्ही, परंतु कबूल करत नाही. काय करणार, कोणाला करणार, सांगून उपयोग काय. परंतु खरंच जर तुम्हाला तिथपर्यंत जायचं असेल तर सत्संगाशिवाय पर्याय नाही. आचार्यांचे सत्संग झाले म्हणून आचार्य तिथपर्यंत पोहोचले. तुम्हाला सत्संग करावा लागेल, सत्संग घ्यावा लागेल. सत्संगातून आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणावा लागेल. प्रत्येक क्षणामागे आपल्यामधला बदल परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो सत्संगाशिवाय कशाने होऊ शकत नाही. देवानी सत्संग घेतले, वाडोवाडी फिरून, गावोगावी फिरून एकट्याचे घेतले. हजारो लोकांनी निरूपण केलं देवाने. जो ज्या योग्यतेचा, जो पात्रतेचा, त्या पद्धतीने देवानी सत्संग घेतला. आणि नंतर आचार्य झाले. अनुसरले तरी त्यांच्या मनामधली शंका आहे, संशय आहे, तो काही गेला नव्हता. एक छोटीशा चुकीतून देवाने त्यांना नंतर मौनाचा सत्संग दिला. 6 महिने रुद्रपूरला पाठवतो. 6 महिने मौन, चिंतन, दुःख, असंनिधान दिलं. त्यातून आचार्य खऱ्या अर्थाने घडले. जेव्हा तुम्हाला देव कळेल, धर्म समजेल, जाणवेल, तेव्हा तुम्ही शांत व्हाल. तेव्हा तुम्ही आत्मचिंतन, आत्मपरीक्षण कराल. तेव्हा तुम्हाला कोणाशी बोलावंसं वाटणार नाही. खूप आगळपगळ गप्पा मारायची इच्छा होणार नाही. अन्यवार्ता करायची इच्छा होणार नाही. मालिका पाहायची इच्छा होणार नाही. विनाकारणच कारण नसताना चला बोमट्या मारून येऊ, नाशिकला फिरून येऊ अशी इच्छा होणार नाही. सत्संगाचा परिणाम माणूस एकटा होतो. तो एकटा नसतो. तो आता स्वतःचा राहत नसतो. एकांत म्हणजे काय, एकाचा अंत त्यांनी केलेला असतो. स्वतःला विसरलेला असतो आणि तो फक्त आणि फक्त देवाचा झालेला असतो. आचार्य एकटे झाले, 6 महिने एकटे झाले, स्वतःचं विसरून गेलेत. देव सत्संग देतात, सत्संग घेतात, सत्संग करतात आणि त्यातून माणसं घडलेले, मडवलेले आपण पाहिलेले आहे. ते आचार्यांपर्यंत गेले आणि एकदा का त्या सत्संगातून माणूस तयार झाला, जीव तयार झाला आणि त्या निराभिमान असलेल्या परमेश्वराला एकदा का तुमचा अभिमान निर्माण झाला का मग मात्र देवाचं खऱ्या अर्थाने कार्य सुरू होतं. आचार्य तयार होऊन आले, त्यानंतरच आचार्यांवरती देवाने कार्य करायला सुरुवात केली. आणि एकदा कार्य करायला सुरुवात केली, आचार्य तयार झाले सत्संगातून, त्यावेळेस मात्र आचार्यांनी मागे फिरून पाहिलंच नाही. नाल्याला बांध घालायचा आहे, घालतो. खड्डे बुजवायचे, घालतो. उड्या मारायच्या, करतो. आचार्यांनी कधी नाही म्हटलंच. हा सर्व परिणाम सत्संगाचा आहे. देवाने सत्संग घेतले त्यांचे. हे सत्संग नुसते द्वापार कलियुगातच श्रीकृष्ण स्वामी श्रीचक्रधरांनी घेतले का? द्वापार युगात सुद्धा श्रीकृष्ण महाराजांनी सत्संग घेतला की नाही? अर्जुन देवाचा सत्संग, तो कोणत्या ठिकाणी? युद्ध चालू आहे, सैन्य समोर दिसत आहे, युद्धाची वेळ आहे आणि तिथं श्रीमद भगवद्गीता सांगितली. भगवद्गीता सांगितली म्हणजे नेमकं काय केलं? देवानी सत्संग घेतला. ही सृष्टी का निर्माण केली? कुणी केली? कशासाठी केली? तू कोण? मी कोण? तुला लढायचंय का? लढायचंय कशासाठी? लढायचंय तुला उठावं लागेल का? उठावं लागेल. जर यादा काय तू लढला नाही तर लोक तुझ्यासाठी काय समजतील आणि तू कोण असेल? सत्संग घेतला अर्जुन देवाचा आणि या सत्संगातून अर्जुन देव उठले आणि लढले. असे लढले तर इतिहास घडला. नुसते लढलेच नाही, जिंकले. आणि त्या सत्संगातून तयार झाल्यामुळं जिंकलं जे आहे ते परत सोडले आणि परत साधनेला गेले हिमालयामध्ये. सत्संग आपल्याला जिंकायला शिकवतो आणि त्याग करायला शिकवतो. म्हणून सत्संगाची गरज. सत्संगाशिवाय तुमच्या जीवनामध्ये आकार येणार नाही. सत्संगाशिवाय तुमच्या जीवनामध्ये बदल होणार नाही. सत्संगाशिवाय तुम्हाला देव समजणार नाही, कळणार नाही, जाणवणार नाही आणि भेटणार पण नाही. म्हणून सत्संग. पूजनीय माईन भटांचा देवानी तर पहिल्याच भेटीत सत्संग घेतला. 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारे कुळूप दिलेले होते. देवाची श्रीमूर्त पाहिल्यानंतर तर देवाला विसरूनच गेले. ते स्वतःला विसरून गेले. अत्यंत सुंदर अशी श्रीमूर्त देवाची बघताच ते कोण, मी कोण, कशासाठी आलो विसरून गेले. पण देवानी सत्संगाला सुरुवात केली. संस्कृती छेद होईल असं काही आहे का? बोला.
घेतला की नाही सत्संग पूजनीय माईम भटांचा? सुरुवात केली. सत्संग म्हणजे काय नुसतं आम्ही बोलणं आणि तुम्ही ऐकणं असं नव्हे. सत्संग हा एक संवाद आहे. त्या संवादातून नूतन होणं आहे. सत्संग हे चिंतन आहे. सत्संग हे मौन आहे. स्वतःची ओळख करून परमेश्वरापर्यंत जाण्याचा हा रस्ता आहे. म्हणून सत्संगाची गरज आहे. पूजनीय माईम भट्टानं एका प्रश्नात सुरुवात केली सत्संगाला. प्रश्न उत्तर करत करत ही लीळा तुम्हाला सर्व माहीत आहे. त्यांना तो प्रश्न अत्यंत सोपा वाटला, परंतु जेव्हा देवानी जाणीव करून दिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं का 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारं कोळून जे पिलेले जे शास्त्र आहे ते काही कामाचे नाही म्हटले. खरा सत्संग झालाच नाही. सारे खोट्याच्या इमारतीवरती आम्ही सत्संग करत होतो ना, आम्ही पंडित होतो आणि याला हरवित होतो आणि त्याला हरित होतो. ही जाणीव सत्संगातून परमेश्वराने पूजनीय माईम भट्टांना करून दिली आणि ते देवाचे झाले. जीवेश्वर भाव म्हटला. म्हणून देव सांगतात बाईसांना, बाई जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही, समजून सांगावं लागतं. सत्संग म्हणजे समजून सांगणं, सत्संग म्हणजे समजून घेणं. सत्संगाचा परिणाम आपल्यावर झाला पाहिजे आणि परिणाम होण्यासाठी आपण जिवंत असलो पाहिजे. परमेश्वराचा ज्याला बोध झाला तो जन्माला आला, ज्याला बोध नाही झाला तो जन्मालाच आला नाही, तो मेलेलाच आहे. अजून शास्त्र सांगतं, तत्वज्ञान सांगतं तुम्ही जन्माला आलेले, म्हणून तुमच्यावरती परिणाम झाला पाहिजे. जो जन्मालाच आला नाही त्याच्यावर परिणाम होईल का? जो जन्मालाच आला नाही त्याचा सत्संग घेता येईल का? जो जन्मालाच आला नाही त्याचा सत्संग घेऊन काय उपयोग आहे का? तुम्ही जन्माला आलेले, ज्याला बोध झाला ते जन्माला आले आणि त्याचा सत्संग परमेश्वर घेत असतात. पूजनीय माईम भट्टांना सारं तत्वज्ञान सांगितलं, सत्संग घेतला. पहिल्याच भेटीत त्यांच्या ज्या मान्यता आहे, त्यांचे ग्रह आहे, त्यांचं अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, ते सर्व धुवून काढले. त्यांना जाणीव करून दिली, तू कोण आहे, मी कोण आहे. एके परमेश्वरे विन या जीवाची मुक्ती नाही. कवने करणे उंची येणार. ह्या जगामध्ये तू जे करत आला आतापर्यंत इथून पुढे करशील त्यातून तुझं मुंचन होणार नाही. हा निरव निराकार आहे, पण साकार होतो. साकार झालेला परमेश्वर तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या बुद्धीमध्ये ज्ञानाने बोधाने निर्माण होतो, अवतरतो. आणि तो अवतार झालेला परमेश्वर, त्या परमेश्वराने सांगितलं तत्वज्ञानावरती तुला जर चालता आलं तर तुझी मुक्ती, अन्यथा मुक्ती होऊ शकत नाही. सत्संग घेतला, सत्संगाशिवाय काहीच घडलं नाही. देवाने सत्संग घेतले. कितीतरी लोक यायचे, महाजन यायचे, देवाला विचारायचे. देव म्हणतात तुम्हाला काय सांगू? प्रवृत्ती मार्ग सांगू, निवृत्ती मार्ग सांगू, हे सांगू ते सांगू. कन्फ्युजन व्हायचं, काय बोलावं काय विचारावं सांगितलंच नाही, समजलंच नाही. ज्यांची योग्यता नव्हती देवाने त्यांना काहीच सांगितलं नाही. ज्यांची योग्यता होती त्यांना स्वतःहून बोलले देव, स्वतःहून सांगितलं, जाणीव करून दिली. तुमची योग्यता आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही आहे, तुमची पात्रता आहे म्हणून तुम्ही ऐकताय. परंतु इच्छा निर्माण झाली पाहिजे, वासना निर्माण झाली पाहिजे. ती वासना तुमची परिपक्व झाली पाहिजे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला चैनच पटलं नाही पाहिजे. अशी काही गोष्ट असते, माणूस सवयी असतात, त्या सवयी व्यतिरिक्त तो काहीच करत नाही. परंतु सत्संग माणसाला काय करावं काय नाही करावं याची जाणीव करून देत असतं, स्वतःची ओळख करून देत असते. आणि सत्संगाशिवाय तुमच्या जीवनामध्ये बदलही घडत नसतो. सत्संग म्हणजे परमेश्वराचा संग. प्रत्येक भक्ताच्या देवाने सत्संग घेतलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. महादाईसाच्या पद्धतीनं वाराणसीला निघते, बोध नाही आहे, देव सत्संग घेतात. अगं बाई कशाला जाते वाराणसी? काय तिथं इथल्यासारखं तीर्थ पाणी, तिथल्यासारखं पाणी, हे झाडं ते झाडं, हे माणसं ते माणसं सारखेच आहे म्हटलं. कशाला जाते? सत्संग घेतला. परंतु तो दादोसांच्या माध्यमातून तो फेल गेला. परंतु देव दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं देव म्हणतात तिथं गेल्यानंतर असं असं कर. देव महाराष्ट्रात आहे आणि महादाईसा वाराणसीत आहे. देवाने इथून तिचा सत्संग घेतला, इथून तिला बोध दिला. सत्संगाचा परिणाम बोध. जो सत्संगात असतो त्याला बोध जाणीव होत असते. जो सत्संगाला अटॅच आहे
तो परमेश्वराच्या सन्निधानात आहे, परमेश्वराच्या धर्मात आहे, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचा आध्यात्मिक प्रवास योग्य दिशेने चाललेला आहे. जो सत्संगात नाही आहे तो माणूस जन्मालाच आला नाही. म्हणून सत्संगात राहा तुम्ही. का इथंच सत्संगात मी आलो नंतर सत्संग घेतला असं नाही आहे. तुम्ही जेव्हा बी असाल तेव्हा बी सत्संगात काम करताय तरी सुद्धा सत्संगात असू शकता. चिंतन मनन ऐकणं, श्रवण भक्ती, त्यातून अभ्यास वाचन असं सत्संगच एक प्रकार. त्यातून स्वतःला बदलणं, जाणीव करून घेणं आणि त्या जाणीवेतून आपला आध्यात्मिक प्रवास प्रगतीला नेणं हे सत्संगाचं कारण असतं. महादाईसाचा कितीतरी ठिकाणी देवाने सत्संग घेतला, जाणीव करून दिली. महादाईचा प्रश्न विचारत होत्या, देव उत्तर देत होते, पुराणात ऐकून यायच्या. देव म्हणायचा येथून आम्ही तुम्हाला सांगतो खरं काय खोटं काय. सत्संगामध्ये प्रश्न उत्तर असतात, संवाद असतो. महादाईसा विचारते, देव सांगायचे. औसाचा देवाने सत्संग नाही घेतला का? औसा वेदवंत होत्या, आवडी होती, रागवायच्या, कधी हट्टही धरायच्या. देवाने त्यांचा हट्टही पुरावला, त्यांचा रागाचाही राग पुरावला. राग येऊन निघून गेल्या तर तिथं सुद्धा औसा सत्संगात असायच्या. सकाळी उठल्या का माझे देव आता उठले असते, पूजा अवसर चालू असेल, आता उपार झाला असेल, आता पोट झाला असेल, चिंतन सत्संग होत. एकदा देव उदास झाले त्यांच्यावरती. देव विहारणाला जात असताना सारे भक्त देवाबरोबर निघाले आणि देव अचानक म्हणतात, औसा माता तुम्ही नका येऊ, तुम्ही थांबा. लक्षात आलं देव उदास झाले, नाराज झाले. औसांना राग आला का? देव जर उदास झाले तर जगून उपयोग काय? मरून घ्यावं. आत्महत्येचे विचार तिच्या मनामध्ये येतात आणि देव विहारणाला गेल्यानंतर देव सर्वज्ञ, देवाला लक्षात आल्यानंतर देव म्हणतात चला जावं लागेल लवकर, अन्यथा पोर काय करून घेईल सांगता येत नाही. देवाला काळजी आहे. देव लवकर आले आणि देवाने सत्संग घेतला. सत्संगातून खूप मोठं तत्वज्ञान सांगितलं. औसा तुम्ही काय करत होते? तुमच्या मनात काय होतं? तुम्हाला माहिती आहे तुमच्या शरीरामध्ये काय आहे? 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवतेच्या पिंडस्था, 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवतेचे मळ, सारं ब्रह्मांड तुमच्यामध्ये आहे. आणि तुम्ही हनन केलं तर ब्रह्मांडाचं हनन होऊन तुम्ही किती मोठ्या पापाला पात्र झाले असता तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काय विचार केला होता? सत्संग घेतला औसांचा आणि औसांचा सत्संग घेतल्यानंतर आमूलाग्र बदल झाला. औसांच्या मनात परत तसा कधीच विचार आला नाही. सत्संगातून तुमच्या मनामध्ये अविचार आलेले निघून जातात, नकारात्मक भावना निघून जातात, तुमच्यातले दोष निघून जातात, ते परत पुन्हा न येण्यासाठी. म्हणून सत्संग गरजेचा आहे जीवनामध्ये. ज्याच्या जीवनात सत्संग नाही त्याचं जीवनच नाही. आणि ज्याच्या जीवनात सत्संग आहे त्याच्या जीवनात देव आहे, धर्म आहे, त्याची प्रगती आहे, त्याला प्राप्ती आहे. औसांचा देवाने सत्संग घेतला. छोट्या छोट्या गोष्टीतून औसांच्या विषयी देव प्रसन्नता निर्माण करायची. छोट्या छोट्या गोष्टीतून औसांचा गौरवोद्गार काढायचे. प्रेमी जो भक्त असतो त्याच्या पलीकडची औसांमध्ये आवडी होती. म्हणले प्रेम वारी असरे. एवढी आवडी औसांची का निर्माण झाली, कशामुळे झाली? फक्त आणि फक्त सत्संगामुळे. समजून सांगणे. एकदा औसा बसलेल्या होत्या, आचार्य आले, म्हटले चला व्यापार करायचा आहे, सेवा करायची आहे. म्हटले तुला काय मीच दिसते काय? एवढे भक्त आहे एवढे, त्यांना तू काम सांगत नाही, मलाच का सांगतो? देव समोर बसलेले. बाई राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. अशी राजस तामस तमतम जर केला तर तुम्हाला धर्माचा अधिकारच नाही म्हटले. रजतम निर्सुनी सत्वस्थिता धर्मी अधिकार म्हटले. औसा म्हणते देवा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण हे कोणी दिसत नाही. म्हणले बाई आचार्य तयाचा धर्म तुम्ही तुमचं पहा, याच्या त्याच्याकडे बघू नका. सत्संग तुम्हाला याच्या त्याच्याकडे न बघता स्वतःकडे बघायला लावतो, स्वतःमध्ये बदल घडवायला लावतो, सत्वाच्या सात्विकतेकडे प्रवास करायला लावतो. औसाला देव सांगतात सत्वस्थिता व्हा, रजतम तुमचे निरसून काढा. आणि मग औसा म्हणते हो काजी. तिथून औसा सत्वस्थ झाले. एवढी आवडी
कधी उत्तरापंथाला गेल्यानंतर औसा स्थान वंदन करायलाच गेल्या नाही. ज्या गंगा तीरावर माझा देव नाही ते गंगा तीर जळत असे म्हटले. आचार्यांबरोबर त्या गेल्या नाही. हा फक्त आणि फक्त सत्संगाचा परिणाम आहे. सत्संग माणसाला घडवतो. सत्संग माणसाला परमेश्वराला जोडतो, परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. जिथं असाल तिथं सत्संगात राहा. सत्संग माणसाला दोषापासून दूर करतो. सत्संग माणसाला खोटं बोलण्यापासून दूर करतो, भामटेपणा करण्यापासून दूर करतो, द्वेष करण्यापासून दूर करतो. सत्संग माणसाला खऱ्या अर्थाने मनुष्य बनवतो. मनुष्य मात्र होणे असं आहे, खऱ्या अर्थाने माणूस बनवतो. म्हणून सत्संगात राहणं आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य असलं पाहिजे, आपल्या जीवनाचं मूळ ध्येय असलं पाहिजे. सत्संगात चांगले चांगले बिघडलेले नीट होतात. आचार्यांचं उदाहरण आहे. पूजनीय माईम भट्टांना अहंकार झालेला होता. या अनेक उदाहरणं आहेत आणि अनेक उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं उदाहरण आपण घ्यायचं का आम्ही होतो कुठं, काय होतो, आमच्यामध्ये काय बदल झाला, आम्ही कोणत्या रस्त्यावर आहे, आज आमच्या समोर जीवनाचं ध्येय आहे आणि त्या ध्येयाने आम्ही कशामुळं चाललोय, फक्त आणि फक्त सत्संगामुळं. आणि म्हणून ते सत्संग तुम्ही घ्यावा अशी आमची मानसिकता असायची, परंतु एवढा लेट तुम्ही सुरू केला, याचं नुकसान तुमचंच आहे. आणि आता दर महिन्याला हे सत्संग घेत राहणार आहे. अनेक वेगवेगळे साधू संत तुम्हाला मार्गदर्शन करणारे यायला येणार, पण त्यासाठी उत्साह असला पाहिजे. त्या सत्संगाची जाणीव जर किंमत तुम्हाला कळाली तर तुम्हाला तुमच्यामध्ये उत्साह असेल. नाही तर आहे सत्संग, जाऊ, सांगितलंय जाऊ, पाहू, करू. जो सत्संगात असतो ना तो सतत उत्साहित असतो. ओढ असते, वेच असते, आवडी असते. कधी ती सत्संगाची तारीख येईल, कोण येईल, काय सांगतील, मी त्यातून काय स्वीकारावं, अशी दुर्दम्य इच्छा निर्माण जो होतो तो जिवंत असतो. नाही तर येऊन जाऊन पाहून करून घेतले, जबरदस्ती इच्छा तर नाही आहे, पण आता याला पोरांना काही कामं नाही, संदीप दादाला, कृष्णाला, अजून त्यांच्याबरोबर कोणी असले सरपंच आहे, घेते आता जावं लागतं, दररोज तोंडावर तोंड आहे, उद्या परत भेटले तर कार्य आला नाही, मग आमच्या घरी कार्यक्रम असले तर येत्या का नाही. तू इतका स्वार्थी झाला आहे का मौतीला जाताना सुद्धा विचार करतो का आपण मेल्यानंतर कोणीतरी यायला पाहिजे, नाही आलं तर मग कसं व्हायचं, म्हणून जातो मौतीला. इतका कंजेस्टेड विचाराचा माणूस हा माणूसच असू शकत नाही. स्वार्थातून बाहेर पडायला लावणारा सत्संग आहे. ह्या चौकटीच्या बाहेर विचार करायला लावणारा सत्संग आहे. म्हणून सत्संगात राहा. एक चोर असतो, चोर, तो चोरी करण्यामध्ये अत्यंत अट्टल असतो, पटाईत असतो, तो कधीच पकडला जात नाही. आता चोर झाला म्हातारा, तो आपल्या मुलाला बी चोरीच करायला शिकवतो. कारण आता बाप जायचा बेटा आपण म्हणत राहतो ना, मराठीमध्ये म्हण असते, त्याचा व्यवसायच तो त्याने पोराला बी शिकवलं. आणि आता तो म्हातारा झाला, मरायची वेळ आली त्या चोराची, मुलाला जवळ बोलवतो आणि 2 आयडिया तुला देतो पक्क्या, मरेपर्यंत त्या लक्षात ठेवायच्या वाटली, तू सक्सेस होशील, यशस्वी होशील. म्हणजे सांगा, चोरी करताना कधीही सत्संगात जायचं नाही, चोरी करायला मंदिरात जायचं नाही, आश्रमात जायचं नाही, लक्षात ठेवले पक्का. आणि दुसरं, चोरी केल्यानंतर कधीच कबुली द्यायची नाही, म्हणले मी चोरी केली, काही हो. या 2 गोष्टी जर तू जीवनात पाळल्या तर नक्की तू माझं नाव काढशील म्हटले. त्याने ते लक्षात ठेवलं. आता कधी ना कधी माणूस पकडला जातोच. एकदा त्याला चोरी करताना पकडलं. पकडल्यानंतर राजाच्या समोर उभं केलं. त्याच्या डोक्यात काय होतं का चोरी कबुली करायची नाही. तो कबूलच करत नाही. तो राजावर पुढं म्हणतो मी चोरीच केली नाही. वेगळ्या पद्धतीने समजावलं पण तो काय ऐकत नाही. मग राजाने शिपायाला सांगितलं का बाबा याची चौकशी करा नीट. आता हा जोपर्यंत कबूल करत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देता येणार नाही म्हटली. आणि म्हणून मग त्याला शिपायांनी बाजूला घेतलं. आता शिपायांनी बाजूला घेतलं म्हणजे काय, पोलीस लोक पकडल्यानंतर काय करतात, पूजा करतात काय, त्याला फुल देऊन टाकली. मग मारलं त्याला, काय करायचं केलं त्यांच्या पद्धतीनं.
पण तो मात्र कबूल काही होईना. त्यांनी येऊन जाऊन सांगितलं राजाला, तो काही कबूल होत नाही म्हणले. त्याला मारून पाहिलं, वेगळ्या पद्धतीनं त्याला आमिष दाखवून पाहिले, साऱ्या आयडिया आमच्या संपल्या म्हणे. मग राजा प्रधानमंत्री जो असतो त्याला सांगतो काहीतरी कर, त्याला शिक्षा करता येणार नाही जोपर्यंत तो कबूल होत नाही म्हटले. आणि हे पकडताना त्याच्याकडून काय झालं होतं की पकडता पकडता तो पळाला चोरी करून. आणि चोरी करता करता एका मंदिरात सत्संग चालू होता आणि तो तिथं जाऊन लपला होता. सत्संग चालू होता, त्याच्या मनात भीती की इथं मला येऊन पकडता का काय म्हणून लपला. परंतु त्या बाबांनी सांगता सांगता काय सांगितलं होतं की परमेश्वर जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्याची सावली पडत नाही म्हणे परमेश्वराची. त्याच्या डोक्यात तेवढंच बसलं का परमेश्वराची सावली पडत नाही असं त्याने ऐकलं. आणि त्याच्यानंतर त्याला पकडलं जातं. पकडल्यानंतर तो विसरून गेलेला असतो, कारण तो वेगळ्या उद्देशाने आलेला असतो. त्याने तो शब्द पकडलेला असतो भक्त, कारण तोही एका देवतेची भक्ती करणारा असतो, देवीची भक्ती करणारा असतो निश्चित. आता राजा प्रधानमंत्र्याला सांगतो का काहीतरी आयडिया कर बाबा, त्यांनी कबूल केल्याशिवाय त्याला शिक्षा देता येणार नाही. म्हणजे ठीक आहे, मी आयडिया करतो. तो प्रधानमंत्री त्याचा कानुसा घेतो आणि त्याच्या लक्षात येतं का हा एका देवीचा निस्तीम भक्त आहे म्हटले. त्या देवीवर त्याची खूप निष्ठा आहे. तो काय आयडिया करतो, एका लेडीजला बोलवतो आणि हुबेहूब त्या देवीसारखं मेकअप करतो आणि तिला सांगतो की अचानक रात्री तू प्रकटायचं त्याला जिथं अडक केलेली आहे आणि असं भासवायचं का मी देवीच तुला प्रसन्न होऊन आलेली आहे तुझ्याकडे, आणि त्याला त्याची चोरी कबूल करायला लावायची म्हटली. कारण देवी निस्सीम भक्त, देवीबरोबर तो खोटा बोलू शकत नाही, कारण आयडिया काहीतरी करावं लागेल ना. आणि मग ती देवी तिथं प्रकटते. त्याला आश्चर्य वाटतं, देवी आली देवी आली, कोणालाही वाटतंच ना. आणि ती देवी काय त्याला सांगते की मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झाले, तुला मी काही देऊ शकते, परंतु तुझ्याकडून अशी चुकी झाली का तू तुझी चोरीची कबुलीच करत नाही म्हटली. तू चोरीची कबुली कर, त्यातून काढायचं काम माझं. मी देवी आहे म्हणले, तू माझा भक्त आहे, माझं ऐकायलाच पाहिजे. त्याची मानसिकता तयार झाली. देवीच आता येते म्हटल्यानंतर विषय येतो कुठं. पण अचानक तो खाली पाहतो आणि त्या देवीची सावली पडेल असते. त्याला त्या बाबाचं वाक्य आठवतं का परमेश्वराची कधी सावली पडत नाही, हिची सावली पडती, याचा अर्थ ही काही देवी नाही, डुप्लिकेट आहे काहीतरी. हुशार असतात चोर. तसे आपण काही कमी हुशार नाही आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं विषय व्यवस्था करत असतो, जीव स्वार्थी असतो, आपल्याला वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतो. त्याच्या लक्षात येतं का हे काहीतरी यांचं आयडिया आहे आपल्याला अडकावण्याचं. तो देवी मी कशाला खोटं बोलू, तुला तर माहिती तू माझी देवी, मी तुझा निस्सीम भक्त आहे, मी तुझ्याशी खोटंच बोलू शकत नाही, मी खरंच चोरी केली नाही म्हटली. चोरी केली असती तर मी 100% तुला कबूल केलं असतं म्हटली. आणि मग देवी तिथून गायब होऊन जाते. ती येऊन सांगते का नाही त्यांनी चोरीच केली नाही म्हटली. कारण तो मला डायरेक्ट म्हटला का मी देवी, तू माझी मी तुझा भक्त आहे, तू आल्यानंतर तर मी खोटं बोलू शकत नाही. राजालाही पटतं, प्रधानमंत्र्यालाही पटतं का अरे नाही यांनी चोरीच केलेली नाहीये, तो निर्दोष सुटतो. निर्दोष सुटल्यानंतर त्याला आश्चर्य वाटतं का एक सत्संगाचा शब्द मी ऐकला तर मी आज मरणापासून सुटलो. कारण राजाने त्याला काही सोपं सोडलं असतं का, त्याला सुळावर दिलं असतं, फाशी दिली असती. त्यावेळीची शिक्षा वेगवेगळ्या पद्धतीच्या. जर त्या सत्संगात मी गेलो नसतो, त्या बाबांनी सांगितलं नसतं आणि ते मी लक्षात ठेवलं नसतं की परमेश्वराची सावली पडत नाही, तर आज 100% अडकलो असतो आणि मी मेलो असतो. पण एक शब्द ऐकला सत्संगातून तर मी वाचलो. एका सत्संगाने एवढा बदल झाला, मी वाचलो. तर अजून कितीतरी आयडिया मला सत्संगातून भेटू शकतात. आता तो गेला फायद्यासाठी, म्हणजे पुढे आपल्याला चोऱ्या करायच्याच आहे आणि मोठे मोठे दरोडे घालायचे आहे. अशा काही आयडिया अजून सत्संगातून आपल्याला भेटू शकतात. मग तो दररोज जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तो सत्संगात जायला लागला. जेव्हा जेव्हा सत्संगात जायला लागला तसा त्याच्यात बदल झाला. तो गेला होता मोठ्या मोठ्या चोरी करण्याच्या उद्देशाने, इथून काही आयडिया भेटेल का हे पाहण्यासाठी, परंतु त्याच्या जीवनामध्ये
आमूलाग्र बदल झाला. त्यांनी चोरी सोडली, संसार सोडला, संन्यासी झाला आणि देवाला प्राप्त करू शकला. हे फक्त कशाने झालं? सत्संगानं. सत्संगातून माणसाला काय होतं, सत्संगातून माणूस कुठं जाऊ शकतो, याची अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. नारद मुनींनी सत्संग घेतला होता. कोणाचा घेतला होता? वाल्ल्या कोळ्यात. वाल्ल्या कोळी कोण होता? आपल्या कुटुंबासाठी दरोडे माऱ्या करणाऱ्या, दरोडे पाडणारा. तेव्हा नारद मुनी जातात, म्हणले कोणासाठी करतो? म्हणे कुटुंबासाठी. म्हणले कुटुंबासाठी तू जे पाप करतो त्या पापामध्ये ते कुटुंब धनी आहे का म्हटले, सहभागी आहे का? म्हटले असायलाच पाहिजे. म्हणे जाऊन विचार, घाबरू नको, मी कुठं जात नाही म्हटले. जाऊन विचारतो. घरचे म्हणतात आमच्यावर काय उपकार करू राहिले का? तुमची ड्युटीच आहे, कर्तव्यच आहे. तुमच्या पापात आम्ही कशाला धनी होऊ? नारद मुनींनी सत्संग घेतला, त्याच्यात आमूलाग्र बदल झाला. तो कोण झाला? वाल्मिक ऋषी. म्हणजे सत्संगातून आपले नकारात्मक विचार निघून जातात, द्वेष निघून जातात, आपलेपणा निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं. खोटं बोलणं, भामटेपणा, अविचार, द्वेष, मग प्रत्येक बाजूनी जे जीवामध्ये अनंत दोष सांगितलेले आहे, वंचक आहे, स्वार्थी आहे, दोषदर्शिका आहे, स्वाभिमानी आहे, हे जे सारे दोष आहे, अनंत दोषाला नासवण्याचं काम फक्त आणि फक्त सत्संगच करू शकतो. म्हणून सत्संग घेणं गरजेचं आहे, म्हणून सत्संगात असणं गरजेचं आहे, म्हणून सत्संग होणं गरजेचं आहे. सत्संगाशिवाय आपल्या जीवनात बदल नाही, याची जर जाणीव झाली तर सत्संगासाठी किती उत्साह असला पाहिजे. बाबा यायच्या अगोदर आले पाहिजे का बाबा यायच्या नंतर आले पाहिजे? मग येतील ते काय, मग इकडून तिकडून समजलं का आले 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 ना, मग चला चला चला. तुमच्यात फोन कोणी केली? हे आले का? मला जर कळलं तर मला फोन करून सांग बरं का. तू जायची तर मला सांग बरं का. तू चालला तर मला सांग बरं का. सत्संगासाठी कोणी सांगायची गरज नसते. सत्संगाला जाणं हा आपल्या जिवंतपणाची उत्स्फूर्त जी साध आहे ती आपल्या मनातून, आपल्या हृदयातून, आपल्या बुद्धीतून निर्माण झाली पाहिजे. सत्संग म्हणून तुम्ही एकत्र येतात, नाही तर वेळ कोणाला आहे आजकाल? आणि आज सत्संगाची सर्वात जास्त गरज कोणाला माहिती का? युवकांना. तर त्यांच्या जीवनाला अजून सुरुवातच झालेली नाही आहे. त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस, त्यांच्या जीवनामध्ये आकार जर त्यांना निर्माण करायचा असेल, योग्य रस्त्यावरती जाऊन योग्य ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यांना सर्वात जास्त सत्संग आहे. सत्संगामध्ये माणसाला जीवन जगण्याचं एक सुंदर असं साधन भेटत असतं. जीवन जगण्याची एक लाईफस्टाईल, जीवन जगण्याची एक रीत भेटत असते. आत्तापर्यंत बरेच सत्संग तुमच्याकडे झाले, तुम्ही सत्संग ऐकत असाल, यूट्यूबवरती ऐकत असाल. ते जीवनातलं बदल करण्याचं साधन म्हणजे धर्म आहे. आणि धर्म सत्संगाशिवाय समजू शकत नाही, कळू शकत नाही. तुम्ही किती वाचलं तर लक्षात येईल, किती येईल शंका आहे, परंतु ऐकलं तर पटकन लक्षात येतं. म्हणून श्रवण भक्ती आपली कमी झालेली ती वाढवायची. जेव्हा वेळ भेटेल, जसा वेळ भेटेल तसा करण्यापेक्षा एक विशिष्ट वेळ त्याच्यासाठी तुम्हाला नियोजित करावं लागेल. आणि त्याच्यासाठी सत्संग इथं दर महिन्याला सुरुवात केलेली आहे. आता या महिन्याचा सत्संग लेट झाला. तुमचे कांदे चालू होते लागवड, कृष्णादादाला वेळ नव्हता, मधून ते विसरलेले होते. मग माझ्यासारख्याला आठवणी करून द्यावं लागायचे. बोर्ड बनवायला लावला तर तो बोर्ड अजूनही बनला नाही, अजूनही लागला नाही. म्हणजे किती जीवनात उत्साह आहे तुमच्या लक्षात येतं. 4 वेळा तर तुम्हाला बाळासाहेबांनी, नितीनदादांनी ते पोस्टर कसं बनवायचं पाठवलं असेल. करू बा एवढं काय. जीवनात उत्साह निर्माण करण्याचं एनर्जी ड्रिंक काय आहे माहिती आहे? सत्संग. तुम्हाला कंटाळा आला, आळस आला, तुम्ही काय करता? चहा पिता की नाही? अशक्तता आले, तुम्ही काय पिता? थोडंसं जरा काहीतरी ज्यूस वगैरे घ्या.
ते जीवनामध्ये जिवंतपणा निर्माण करून उत्साहात जीवन जर घालवायचं असेल तर सत्संगाशिवाय पर्याय नाही. म्हणून मी नवीन तरुण मुलींना कुठे सत्संग जातो ना तेव्हा सांगतो का तुम्हाला वेळ नाही, कारण तुम्ही अभ्यास करताय, शिक्षण करताय, धावपळ करताय करिअरच्या बाजूने. पण ज्यावेळेस तुला बोर वाटेल, ज्यावेळेस तुला कंटाळा येईल, ज्यावेळेस तुला उदास वाटेल, ज्यावेळेस तुला तेच तेच करून कंटाळा येईल ना, नको असं वाटेल, त्यावेळेस माझा सत्संग आहे, काय टेन्शन घेऊ नको. नक्कीच तुला त्यातून काहीतरी भेटल आणि त्यातून तू उठशील. जीवन जगण्याचं एक ध्येय तुला प्राप्त होईल. ध्येयहीन जो जीवन जगतो तो मनुष्यच नसतो. प्राण्यांमध्ये त्याच्यामध्ये काही फरक नसतो. ध्येय पाहिजे. ध्येय जर तुमच्या दृष्टीसमोर असेल आणि त्या ध्येयाने जर तुम्ही चालत राहिले ना तर तुमच्या जीवनामध्ये कंटाळवाणा येणारच नाही, उदासीन दिवस दिसणारच नाही, तुम्हाला बोर वाटणारच नाही कधीच. तुम्ही सतत उत्साहात असेल, प्रसन्न वाटाल, समोरच्याला तुमच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा उत्साह वाटेल. नाही तर आपल्याकडे पाहिल्यानंतर त्याचा उत्साह मावळून जातो. याला कुठं याचं तोंड पाहिलं सकाळी सकाळी डोक्याला ताण नाही जात. जो सत्संगात असतो ना तो प्रसन्न असतो, मस्त उत्साहात असतो. तो ज्याच्या संपर्कात येतो त्याच्या संपर्कात कोणी येतो ना त्याच्या जीवनाची उदासीनता निघून जाते. पण आपल्या संपर्कात आल्यानंतर त्याला आपल्यामुळे उदासीनता निर्माण होते. ते म्हणता उजळल्या संगे मळला उजळे. आपण उजळलेलो पाहिजे आणि उजळता फक्त सत्संगामुळे निर्माण होऊ शकते. जिवंतपणा निर्माण फक्त सत्संगामध्ये निर्माण होऊ शकतो. म्हणून लेट का होईना सत्संग चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये नियोजनबद्ध उत्साहपूर्वक दर महिन्याला बरोबर हे सत्संग घेत चला. पुढचा सत्संग कोणाचा आहे? हात वर करा. संदीप दादाचा आहे. म्हणजे बघा, जे पुढं आहे ना त्यांनीच पहिले घेतले. त्यांना माहिती आहे आपण पुढं झालो तरी पाठीमागचे येतील तरी ओढून ओढून. ते कुठंच कमी नाही आहे. कृष्णदादाला वाटतं इच्छा आहे, संदीप दादाला वाटतं इच्छा आहे, पण तुमचाही रिस्पॉन्स असला पाहिजे. बरं, हे कोणासाठी सत्संग घेताय? तुमच्यासाठी घेताय. तळमळ कोणासाठी? तुमच्यासाठी आहे. फायदा कोणाला आहे? तुम्हाला आहे. जे बी मिळणार आहे तो तुमच्या पदरात पडणार आहे. ती शिदोरी म्हणून तुम्हाला उपयोगी येणार आहे. त्याच्यामुळे इथून मागची गोष्ट वेगळी होती. आता मंदिर आहे, मंदिराच्या समोर सभा मंडप आहे, सत्संगाला वेळ आहे, करणारे आहे, परंतु उत्साह ठेव. ज्या दिवशी सत्संग आहे त्या दिवशी काहीतरी सण आहे अशा आविर्भावात दिवसभर फ्रेश राहा मस्त होईल. आज सत्संग आहे, आज सत्संग आहे. लवकर आवरा, कामं करा. जे बी सत्संगाला साधू संत येणार त्यांच्या अगोदर येऊन बसा, इथं त्यांचं स्वागत करा. स्वागत करा म्हणजे काही खूप मोठ्या रांगोळ्या काढा, फटाके वाजवा असं काही नाही आहे. तुम्ही जवळ जरी अगोदर येऊन जरी असले, या या बाबा दंडोत दंडोत दंडोत, बाबाला बरं वाटत. आता माझं कसं आहे, दररोजच झालेलं ना आपलं जे, त्याच्यामुळे तुम्ही असले काय नसले काय, तुम्ही नसते तरी हे दोघं तिघे बी मी सत्संग चालू केला असता, तो काही प्रॉब्लेम नव्हता. मी आल्यानंतर कधी बी मी यायच्या नंतरच या, परंतु इतर साधू जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या अगोदर या. उत्साह दाखवा. जिवंतपणाचं काहीतरी तुमच्याकडे जे लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करा. एक सण आहे. बरं, सत्संगाच्या दिवशी अजून एक सर्वात मोठा फायदा काय, तुमचा घरी स्वयंपाक करावा लागत नाही. कारण इथं स्वयंपाक असतो. वाटलं असतं आता पुढचा संदीप दादाचा सत्संग आहे ना, तुम्हाला जे आवडतं ते अगोदर आयटम सांगून टाका, ते बनवतील, काय हरकत नाही. म्हणजे इतर वेळेस तुम्हाला घरी स्वयंपाक करावा लागतो, त्या दिवशी स्वयंपाक करावा लागत नाही, ही काही कमी आहे का हो? त्याच्यामुळे लवकर यायला, सत्संगात उत्साह ठेवायला, सत्संग आपल्या जीवनाचा सर्वात मोठा फायदा करून देणारा भाग आहे असं समजून त्यामध्ये अत्यंत प्रसन्नपूर्वक बसायला. आपली मानसिकता आपण कधी निर्माण करू शकू, त्यावेळी आपली जाणीव आपल्याला होईल, आपली ओळख आपल्याला होईल. सत्संग म्हणजे परमेश्वराजवळ बसण्याचं ठिकाण, साधन, परमेश्वरावर असण्याचं ठिकाण, साधन, सन्निधानात असण्याचं ठिकाण, साधन. पक्षकार काय म्हणतात, ज्या ठिकाणी शास्त्र चर्चा चालते, सत्संग चालतो, तिथं परमेश्वराचं काय असतं? अस्तित्व असतं.
आपण तत्वज्ञानावर जेव्हा बोलू, परमेश्वरावर जेव्हा बोलू, परमेश्वराचे जे भक्त आहे, प्रेमी भक्त असेल, ज्ञानी भक्त असेल, ज्यांच्याविषयी परमेश्वराला विशेष प्रसन्न होती, आचार्य असेल, माईंभट असेल, बाईसा असतील, औसा असेल, महादायसा, विशेष प्रसन्नता. अनंत ब्रह्मांडांचे नायक आचार्यांची वाट बघताय, आज का लेट झाले, आज का लेट झाले म्हणून विशेष प्रसन्नता. महादायसाला देव सांगताय, बाई जे ब्राह्मण यायचे आणि ते बसायचे आणि ते चर्चा करायचे, तुम्ही असते तर तुम्हाला सुख झालं असतं. माईंभटांविषयी गौरवोद्गार काढताय. औसांचा हट्ट देव पुरावताय. बाईसांच्या संदर्भात अनेक भक्तांना देव बाईसांची सेवा करायला लावायचं की एवढ्या मोठ्या पात्राची सेवा करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या आमची सेवा करणं. अशा भक्तांची जेव्हा आपण सत्संगात चर्चा करतो तेव्हा देवाकडे सुद्धा प्रसन्नता निर्माण होत असते. त्यांच्यातले गुण आपल्या जीवनामध्ये उतरावेत, त्यातून आपण उभं राहावं, आपल्या जीवनामध्ये बदल घडावा आणि त्या बदलातून आपण परमेश्वरापर्यंत जावं. हाच सत्संगाचा एक उद्देश असतो. तुमच्या गावामध्ये बदल भरपूर झाले, परंतु परमेश्वराला अपेक्षित बदल, हे जे स्ट्रक्चर तयार झालंय ना, हे स्ट्रक्चर याच्यासाठी तयार झालेलं आहे. सारं स्ट्रक्चर तयार केलं, परंतु हे तयार करू नाही शकलं, त्या स्ट्रक्चरला उपयोग नाही. तुम्ही स्ट्रक्चर तयार केलंय, मंदिर तयार केलं, हॉल तयार केला, नवीन मुलं उपदेशी झाले, तुमच्यातले भांडणं मिटले, हे स्ट्रक्चर आहे. आता या स्ट्रक्चरचा वापर, फायदा उचलायचा म्हणजे सत्संग. त्यातून आपल्या जीवनामध्ये बदल, दुसऱ्याविषयी विचार करण्याची पद्धत, दृष्टी ही आपल्याला सत्संगातून भेटत असते आणि ती बदल्यासाठी खुराक भेटत असतं. म्हणून सत्संगाची गरज आहे. दर महिन्याला असे सत्संग ठेवा, वेगळे साधू संत बोलवा, उत्साह ठेवा. सत्संग म्हणजे काहीतरी उत्सव आहे. अशा पद्धतीनं आता स्त्रियांचे आपल्याकडे सर्वदेश वास्तविक मंडळाची शाखा आहे, त्या शाखेची जबाबदारी आहे. इथं अगोदरच येऊन जे बी मस्तपैकी काहीतरी कार्यक्रम आहे अशा पद्धतीनं काहीतरी करा. जे बी तुमच्या मनात आहे इच्छा ते करा. नाही तर सत्संग कोणा संदीप जातात पाहून घेतील. नारळ तेच आणतील, फुलहारही तेच आणतील, देवाला विडाय तेच वाहतील आणि आपल्याला आमंत्रण दिलं का फक्त जायचंय. सत्संग हा गावाचा आहे, फक्त ही जबाबदारी एकाने घेतलेली आहे. याचं कारण काय की ती एक जबाबदारी दुसऱ्याला देण्यासाठी, ही परंपरा चालावी, समाजव्यवस्था चालावी, सृष्टीव्यवस्था चालावी म्हणून हे सिस्टम आहे, एक सिस्टमचा भाग आहे. शिरवाडेवणीला सत्संग कितीतरी वेळा आम्ही घेतले. अनेक अडचणी आल्या, अनेक प्रॉब्लेम आले, गावामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येतात. पूर्वीपासून मंदिर होतं, परंतु बाळासाहेबांना आणि नितीनदादाला ज्या वेळेस मी जे सांगितलं ते अत्यंत चिकाटीने त्यांनी केलं. जेव्हा हे मी त्यांना सांगितलं का बघा यांची काही सिस्टम आहे, तसं तुम्ही राबू शकता, त्यासाठी गावागावात जा, घराघरात जा, समजून सांगा, सुरुवात करा. प्रत्येक घराघरात गेले. तुमच्यासाठी तर काहीच गरज नाही, कारण तुमची सारी इथलेचे सारी जथ्था डिक्लेअर केला, सर्वांना फोनाफोनी केली. येतात त्यांना घराघरात जाऊन समजून सांगावं लागलं. कितीतरी लोकांनी टिंगलटावळी केली काय की असं कुठं राहतं का ना, असं काही होईल का. ते सत्संग चालू केले, पूर्ण वर्ष झालं, दुसरं वर्ष सुरू झालं. आता नंबर तर लागले, परंतु आता कोणी बंद करायचं म्हटलं ना, आता हे जरी बाजूला झाली तरी सत्संग बंद नाही होत, कारण त्यांना त्याची किंमत कळाली. आता जाणीव झाली की या सत्संगामुळं आपले मुलं मुली आपल्याला सत्संगात घेऊन जावं लागतात, बदल होतो. आणि त्यांच्यामध्ये अजून एक ज्यांनी सत्संगाची जबाबदारी घेतली तो काय करतो, त्याच्या नातेवाईकाला बोलतो, स्वायऱ्या दायऱ्याला बोलवतो, म्हणजे अन्य लोक पण येतात. मागच्या वेळेस बरेच होते, त्यांच्यामध्ये अनुकूलता निर्माण होते. हे काही साने देवमध्ये, हे काही साने आवर धर्मापासून काढी परधर्मी लावी, हे काही साने, हे काही सोपं आहे. म्हणजे सत्संगातून तुम्ही नुसते तुम्ही नाही. ज्या वेळेस सत्संग, आता कृष्णदादाचा सत्संग होता, त्यांच्या कुटुंबाने सत्संग घेतला, त्यांनी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी या सत्संगाला बोलवायला पाहिजे होते, बोलवले असते तरी चालले असते की या बाबा आमचा सत्संग आहे किंवा आमचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम म्हटलं का मग आपल्याला साऱ्या नातेवाईकांना उत्साह, सत्संग म्हटल्यावर नाही उत्साह. कार्यक्रम म्हटलं का जावंच लागतं. बघा तुम्ही कधी दहावी टाळले का, मौती टाळले आहे का, एंगेजमेंट टाळले आहे, लग्न टाळले. तुम्हाला वाटतं मी नाही गेलो तर परत उठतो का काय, चला इतकी घाई असते, ते कधी टाळत नाही. आणि नातेवाईक कार्यक्रम म्हटलं का कधी टाळत नाही. कार्यक्रम म्हटलं का त्याला माहिती आहे का आपण जर याच्या कार्यक्रमाला नाही गेलो तर आपल्या कार्यक्रमाला कसा येईल, पण कार्यक्रम आहे आमचा, या
अनेक लोकांना सहभागी करून घ्या. आता पुढच्या वेळेस संदीपदाच्या कुटुंबाकडून सत्संग घेतलेले त्याचे नातेवाईक जे सख्खे नातेवाईक आहे कितीतरी निघू शकतात, बोलवायचं. आणि तुमच्यामध्ये काही कॉन्टॅक्टमध्ये असे काही जवळचे लोक असतील येणाऱ्यासारखे तर प्रत्येक सत्संगाला तुम्ही बोलवा, अडचण काय तुम्हाला. जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं, आजूबाजूच्या लोकांना सहभाग करून घेणं, अन्य लोकांना सहभाग करून घेणं, धर्माची अप्रत्यक्षरित्या त्यातून ओळख निर्माण करणं, त्या ओळखीतून त्यांना अनुकूलता निर्माण केली, हा प्रेमाचा उपाय आहे. परमेश्वरांनी सत्संगातूनच आपल्यापर्यंत हे तत्त्वज्ञान पोचवलेलं आहे आणि हे तत्त्वज्ञान आपल्याला सत्संगातूनच घ्यायचं आहे आणि लोकांपर्यंत सत्संगातूनच पोचवायचं आहे. म्हणून सत्संगाची किंमत, सत्संगाची गरज ओळखा, ती जाणीव करून घ्या आणि हे सत्संग प्रत्येक महिन्याला होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्वक ते सत्संग घडतील अशी शुभचिंतन मी करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.